ठळक बातम्या. मिरज येथे संत निरंकारी मिशनचे रक्तदान शिबिर 300 जणांचा उत्स्फूर्तपणे रक्तदान. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून संत निरंकारी मंडळ मिरज शाखेच्या वतीने आळतेकर हॉल मालगाव वेस्ट ब्राह्मणपुरी मिरज येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात तब्बल 300 जण रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेत मोलाचे योगदान दिले। या रक्तदान शिबिरात डॉक्टर शिरगावकर ब्लड सेंटर सांगली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी मिरज तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय रक्तपेढी सांगली यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर PD गुरव अधिष्ठिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी उपक्रमाचे कौतुक केले। आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, रक्तदानासारखे मोठे दान या पृथ्वी तलावर दुसरे कोणतेही नाही। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी रक्तदानाचा मोठा उपयोग होतो। अनेक वेळा विशिष्ट रक्तगटाचा तुटवडा निर्माण होतो, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने अशा सेवेत व कार्यात सहभागी व्हावे। या शिबिरादरम्यान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, श्री सतीश कदम, जिल्हाधिकारी महसूल विभाग तसेच श्री रणजित टिपे ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मिरज यांनी कार्यक्रमस्थळी सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी व सेवाभावी कार्याचे कौतुक केले। या रक्तदान शिबिराला संत निरंकारी मंडळाच्या सांगली, मिरज, नरवाड, सलगरे, देशिंगे, कवटे महांकाळ तसेच परिसरातील विविध शाखांमधील मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय डॉक्टर, राजकीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच मिशनचे पदाधिकारी यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। या संपूर्ण रक्तदान शिबिराचे नियोजन सुनील पाटीलजी ब्रांचमुखी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यासाठी सांगली सेक्टरमधील सर्व सेवादल अधिकारी व सेवादार, विविध सत्संग शाखांचे प्रबंधक तसेच भक्तगण यांचे मोलाचे योगदान लाभले। संत निरंकारी मिशनच्या आयोजित या रक्तदान शिबिरातून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत समाजसेवेचा आणि मानवतेच्या सेवेत समर्पित भावनेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला। संत निरंकारी मिशन फक्त अध्यात्म एवढ्या पुरतच मर्यादित नाहीये। पर्यावरणाची जाणीव ठेवून हजारो हेक्टर मध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। नुसतं वृक्षारोपण नाहीये, तर वृक्षारोपण करून त्याचं संगोपनाची जबाबदारी घेऊन 3 वर्षांतर ते झाड मोठं झाल्यानंतर परत ते त्या ठिकाणी सरकारी ताब्यात दिलेले गेलेले असे हजारो हेक्टर वन निरंकारी मिशनने निर्माण केलेले आहेत। ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलो त्या समाजाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे, त्याची सदोदित जाणीव असणारं संत निरंकारी मिशन आहे। आणि या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचं विधिवतरित्या उद्घाटन होत आहे। आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे। आमचे आदरणीय प्राध्यापक रणजित टिपे साहेब, प्रॅक्टिस इंचार्ज यांचं या ठिकाणी मिरज ब्रँचच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आहे। जिल्हा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेगड, पैलवान विशाल सिंग राजपूत यांचेही या ठिकाणी
स्वागत करतो आहे. क्रीडा ही जी बांधकाम व्यावसायिक संघटना आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये नेहमी त्या ठिकाणी कार्यरत असते, यांचं डॉक्टर आनंदराव माळी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. याचबरोबर आमचे सूर्य इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर याचे CEO राम पवार सर याही उपस्थित आहेत, यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. आणि आता आमचे सर्वांचेच डॉक्टर डीन पी.डी. गिरोळ सर या ठिकाणी मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत, त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो आहे. डॉक्टर पी.डी. गिरोळ मिरज सिव्हिलचे असणारे डीन आहे. आमचे निरंकारी मिशनचे आदरणीय डॉक्टर क्षेत्रीय संचालक जगन्नाथ निकाळजी यांचेही या ठिकाणी स्वागत करतो आहे. तसेच नरवाड ब्रांचचे की महात्मा कुर्लेकरजींना मी विनंती करतो आहे की स्टेज दरम्यान त्या ठिकाणी ब्रँच मिरज यांच्या वतीनं आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं मुक्तिपर्व सोहळा हा सत्संगाचा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 9 याच विशाल हॉलमध्ये संपन्न होतो आहे. आणि आज संपूर्ण भारतभर मुक्तिपर्व दिवस निमित्ताने संत निरंकारी मिशनच्या वतीने सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं जातं. संत निरंकारी मिशन हा कुठला नवीन धर्म नाही, पंथ नाही किंवा संप्रदाय सुद्धा नाही, तर ही एक आध्यात्मिक विचारधारा आहे. मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे. मानवाचं होईल भलं जर काही एकोप्यानं राहता आलं. संपूर्ण मानव मात्र हा एक आहे. एक बनू और नेक बनू हे उद्दिष्ट आज निरंकारी मिशनचं जगतामध्ये आहे. तर आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली या ठिकाणी सुद्धा आज सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याही ठिकाणी विशाल असं रक्तदान शिबिर होत आहे. तर संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम राबवले जातात. स्वच्छता अभियान राबवलं जातं. आपल्या माहितीकरता सांगतो, आता जी आषाढी वारी झाली त्या आषाढी वारीमध्ये आळंदीहून जे वारकरी निघाले, ते पाठीमागं पाण्याची बॉटल टाक, कुठं कागद टाक असे घाण करतच निघाले. पण पाठीमागून आमचे वर्दीवाले सेवादल महात्मा ती सगळी घाण स्वच्छ करत होते, पोत्यामध्ये भरत होते. तर हे वैशिष्ट्य स्वच्छतेच्या माध्यमातून आज निरंकारी मिशन आणि हे सेवादल महात्मा कार्य करत आहेत. तर खरोखर ही शिकवण आम्हाला सद्गुरूंनी दिली. आणि आज निरंकारी मिशनचं वैशिष्ट्य जर काय असेल तर जगामध्ये देव एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सर्वव्यापी आहे, तो अविनाशी आहे. शिर्डीवाले साईबाबा म्हणतात सबका मालिक एक. बाबानो सर्वांचा मूळ मालक एक आहे. ना हम हिंदू सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है. तर तो जो मूळ निर्गुण निराकार परमात्मा आहे, ज्याच्या सत्तेने तुमचं माझं शरीर चालत आहे. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, भजन तयाचे चुकू नका. तर त्या निराकार देवाची ओळख सुद्धा या ठिकाणी संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज संपूर्ण माता सुदीक्षाजी महाराज जगाला करून देते. आज सुद्धा संध्याकाळी सत्संग समाप्तीनंतर तो ब्रह्मज्ञानाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मी कोण, मी आलो कुठून आणि माझं जर नेमकं निश्चितीतलं कार्य काय, मला जायचंय कुठे, तर याचा सर्व पत्ता ठाव ठिकाणा जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. प्रथमतः आपल्या सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी तुम्ही इथं जमलेले आहात. अतिशय सुंदर आणि विधायक अशा कामासाठी आपण इथं सगळं जमलेलं आहोत. त्याबद्दल पण मी तुमचं थोडक्यात कौतुक करतो. ब्लड डोनेशन बद्दल बोलायचं झालं तर मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की ब्लड हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये निर्माण केलं जाऊ शकत नाही. ब्लड इज टू बी रिप्लेस्ड बाय ब्लड होतो.
या प्रिन्सिपलप्रमाणे जर काही गरजूंना त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि काही इतर कारणांनी त्याला ब्लड लागत असतं तर त्याला कुठलंही रिप्लेसमेंट नाही. त्यामुळं हे एक विधायक काम आहे. ब्लड डोनेशन हे विधायक काम आहे. ते सर्वांनी अंगीकारणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक 3 महिन्यांनी आपले ब्लडचे सेल्स रिप्लेस होतात, टोटल रिप्लेस होतात. तर म्हणूनच आपण 250 ml ब्लड डोनेशन करण्याने कोणत्याही प्रकारचा इजा आपल्या शरीराला होत नाही. आणि तत्पूर्वी आपले सगळे डॉक्टर्स असतात, हे डॉक्टर्स सर्व प्रकारचे तुमचे चेकिंग करून घेतात आणि नंतर ब्लड डोनेशन केलं जातं आणि तुमचं ब्लड घेतलं जातं. त्यामुळं त्यामध्ये कोणताही धोका नाही, कोणत्याही प्रकारचे रिस्क नाही. आणि एक लक्षात ठेवा, ह्याच्यासारखं विधायक काम आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मोठं काम कुठलंही तुम्ही देऊ शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाने ब्लड डोनेशन करणं गरजेचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, त्याचा रिअल ब्लड ग्रुप आहे. O निगेटिव्ह आहे, A निगेटिव्ह आहे, AB निगेटिव्ह आहे. या ब्लड ग्रुप आल्याने आपली नावं आपलं ब्लड बँकेत कळवून ठेवा. ज्यावेळेला गरजू व्यक्ती येतील त्यावेळेलाच त्याचं ब्लड घेतलं जाईल, जेणेकरून रक्ताचं साठा जर जास्त असेल तर ते वाया जाऊ शकतं. अशा प्रकारे निगेटिव्ह ग्रुप हे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.